2047चा सुपर पॉवर भारत आपल्याला घडवायचा असेल तर युवांचं पार्टिसिपेशन लागणार आहे. युवांचं हँड इन हँड पार्टनरशिप लागणार आहे. राजकारण वाईट आहे असं अनेक जण म्हणतात, पण राजकारण म्हणजे नक्की काय हे कोणी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. आता आज तुलनेनं वाईट लोक जास्त असतील तर राजकारण वाईट म्हणू, तुलनेनं जास्त लोक चांगली झाली तर राजकारण चांगलं होऊन जाईल. 2010 पासूनच 24 पर्यंत मी स्टेटवरती काम करतो. प्रत्येक नेत्याने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यातून हा विक्रांत पाटीलसारखा छोटा कार्यकर्ता घडला आणि आज हा बहुमान मला मिळाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नुकतीच जाहीर झाली. त्याच्यामध्ये पहिल्यांदाच आमदार झालेले युवक आमदार विक्रांतजी पाटील आज आपल्यासोबत संवाद साधणार आहेत. तर आपल्या सगळ्यांचं महाएमटीमध्ये स्वागत. मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष ते आमदार होईपर्यंतचा त्यांचा हा प्रवास नेमका कसा होता हाच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार सर, तुमचं महाएमटीमध्ये स्वागत. सर, युवा मोर्चाचं अध्यक्षपद ते आता आमदारकी, हा नेमका प्रवास कसा होता आणि या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहत आहात? नवीन जबाबदारी आहे. खरं तर हा कार्यकर्ता ते हा मिळालेला बहुमान असा प्रवास आहे. युवा मोर्चा अध्यक्षपद हेच इतकं मोठं होतं की तिथपर्यंतचा प्रवास हा एक टप्पा आणि त्यानंतरचा पुढचा हा बहुमान मिळण्यापर्यंतचा टप्पा, असं दोन भागात त्याचं खरं तर विश्लेषण करावं लागेल. म्हणजे वयाच्या 16व्या वर्षापासनं कामाला सुरुवात केलेला मी एक कार्यकर्ता आहे. सगळ्याच विषयामध्ये ज्या पद्धतीनं युवा विद्यार्थ्यांचे असंख्य प्रश्न आणि ह्यात कुठंतरी आपलं पार्टिसिपेशन असलं पाहिजे, या विषयाला थोडंसं आपण या विषयात संघर्ष केला पाहिजे, ही भावना असणारा मी एक कार्यकर्ता पहिल्यापासून राहिलेलो आहे. आणि त्यामुळे वयाच्या 16व्या वर्षापासून जेव्हा या गोष्टीला सुरुवात केली आणि मंडळ स्तरावरची तालुक्याची जबाबदारी, जिल्ह्याची जबाबदारी, जिल्हा विद्यार्थी मोर्चा, युवा मोर्चा अशा प्रकारचे सगळे कामं करत 2010ला मी राज्यावरती युवा मोर्चाचा सचिव झालो. मला तो बहुमान मिळाला. आदरणीय निलंगेकर साहेब तेव्हा आमचे अध्यक्ष होते. आदरणीय फडणवीस साहेब हे आम्हाला युवा मोर्चाला प्रभारी होते. त्यामुळे ते पालक असताना मला युवा मोर्चात काम करण्याचं भाग्य लाभलं. 10 ते 13 सचिव म्हणून काम केलं. अनेक दिग्गज मंडळी त्यावेळेला त्या टीममध्ये होती, जी नंतरच्या बॉडीमध्ये मंत्री म्हणून त्या ठिकाणी समोर आली. म्हणून 13 ते 15 आदरणीय पंकजाताई अध्यक्ष झाल्या, त्यांच्या टीममध्येही मला महासचिव म्हणून युवा मोर्चाचं काम करता आलं. 15ला सरकार आलं, ताई मंत्री झाल्या. योगेश टिळकरजी हे त्या ठिकाणी अध्यक्ष झाले, त्यांच्या टीममध्येही महासचिव म्हणून मला काम करता आलं. आणि 4 वर्ष त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर 2020ला मग मी युवा मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष हा बहुमान मला लाभला. आणि त्यामुळे त्या काळात सत्ता नव्हती, संघर्षाचा विषय होता. तत्कालीन सरकार, जनता सगळ्या भ्रष्टाचाराच्या त्रासाने पिचली होती. कोरोनामधली सगळी मिसमॅनेजमेंट, उद्धव ठाकरे आणि मंडळींची सगळी मिसमॅनेजमेंट आणि या सगळ्या विषयामध्ये सातत्याने युवा मोर्चाला रस्त्यावर ठेवण्याचं काम आणि जनतेचा आवाज होण्याचं काम, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्याचं काम हे सातत्याने आम्ही त्या ठिकाणी ताकदीनं करत राहिलो. अनेक आमचे सहकारी हे रस्त्यावरती राहिले. महिन्यातल्या 30 दिवसापैकी 22-23 दिवस आम्हाला हा संघर्ष करावा लागत होता. मग त्यात अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही घेतले. कोविड सेंटरमध्ये महिलांवरती, युवतींवरती अत्याचार झाले, बलात्कार झाले, त्या घटना होत्या. अशा अनेक विषयांना म्हणजे तो काळच डोळ्यासमोर आणला तर असं वाटतं की किती विदारक स्थिती होती. आणि त्यामुळे अशा काळामध्ये अनेक रस्त्यावरच्या छोट्या मोठ्या लढ्या आम्ही लढत राहिलो. आणि त्यातून मग कुठंतरी पक्षाला कार्यकर्ता म्हणून जो काही स्पार्क थोडा दिसला असावा आणि मग त्यांनी त्या ठिकाणी भविष्यातमध्ये मला भारतीय जनता पार्टीचं महामंत्री, महासचिव त्या ठिकाणी ही जबाबदारी दिली. त्याला कुठंतरी न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना एक युवा त्या ठिकाणी त्याचा आवाज विधान भवनात असला पाहिजे. महाराष्ट्रभरातल्या युवांचा आवाज त्या ठिकाणी उचलण्यासाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विक्रांत पाटीलसारख्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे. मला वाटतं की पक्ष नेतृत्वाने मोठी संधी मला दिली आणि खऱ्या अर्थानं या निमित्तानं मी आमचे सगळेच नेते म्हणजे आदरणीय फडणवीस साहेबांनी कायमच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ताकद दिली आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे त्यांची व्याख्या जर करायची झाली तर कायम युवांना ताकद देणारं नेतृत्व, युवांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहणारं नेतृत्व, युवांच्या भवितव्यासाठी महाराष्ट्रातल्या युवांचं भवितव्य उज्ज्वल असलं पाहिजे यासाठी विजनरी नेतृत्व, अशी त्यांची व्याख्या त्या ठिकाणी आपल्याला करावी लागेल. आणि त्यामुळे माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला त्यांनी संधी दिली. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी ताकदीनं त्या ठिकाणी उभे राहिले, त्यांनी संधी दिली. आणि आमच्या सगळ्याच नेत्यांचे या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी आभार मानेन. आदरणीय आमचे चंद्रकांतदादा पाटील असतील, जे प्रदेशाध्यक्ष असताना मला त्या ठिकाणी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष
प्रत्यक्ष होता आलं. आदरणीय आमचे कोकणचे नेते रवींद्र चव्हाण साहेब असतील, आमचे गिरीश भाऊ असतील, आदरणीय सुधीर भाऊ असतील, आदरणीय विनोद तावडे साहेब असतील, ही सगळीच मंडळी, आशिष शेलारजी असतील, एखादं नाव चुकून माझ्याकडनं राहू शकतं, मला खरं तर माफी मागावी लागेल, पण प्रत्येक नेत्यांनी 2010पासूनच 24पर्यंत मी स्टेटवरती काम करतो. प्रत्येक नेत्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पद्धतीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला घडवण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यातून हा विक्रांत पाटील सारखा छोटा कार्यकर्ता घडला आणि आज हा बहुमान मला मिळाला. तुम्ही अनेक युवकांचे प्रश्न, तरुणांचे प्रश्न मांडले, त्याला आवाज दिला. आता आमदार म्हणून प्रामुख्याने कोणते विषय हाताळणार आहात आणि तुमच्या हिटलिस्टवर सध्या असणारे विषय कोणते आहेत? संघर्षाच्या काळामध्ये युवांचा, विद्यार्थ्यांचा आवाज होणं, त्यांचे विषय मांडणं, हा विषय सातत्याने आम्ही करतच आलेलो आहे. सत्ता आल्यानंतर युवांसाठी जे काही सरकारने केलं, त्या सरकारमधला आणि युवांमधला दुवा होण्याचं काम, ब्रिज होण्याचं काम आम्ही केलं. त्यामुळे दोन्ही भूमिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे. फरक एवढाच आहे, हे सभागृहाबाहेर करत होतो, आता सगळ्या नेतृत्वाच्या कृपेनी, देवकृपेनी त्या ठिकाणी सभागृहाच्या आतमध्ये हे विषय मांडता येतील. युवांचा आवाज सभागृहाच्या आतमध्ये आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो आणि त्या ठिकाणी पॉलिसी डिसिजन जे होणार त्याच्यामध्ये युवांना त्या ठिकाणी सायझेबल स्थान राहील. युवांच्या ओरिएंटेड निर्णय भविष्यात होतील. यासाठी जे काही आक्रमकपणे मांडायचं आहे ते मांडण्यासाठी सातत्याने आम्ही कटिबद्ध राहू. आणि अनेक विषय यापूर्वी आम्ही जमिनीवर, रस्त्यावर मांडलेत, अनेक गुन्हे अंगावर घेतलेले आहेत. त्यामुळे युवांची भावना नक्की काय आहे, त्यांना नक्की काय अपेक्षित आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि त्यामुळे एका बाजूला आदरणीय नरेंद्रजी मोदी विकसित महाराष्ट्र, विकसित राष्ट्र 2047ला घडवण्याच्या प्रवासात त्या ठिकाणी आहेत. आणि त्यामुळे या विकसित राष्ट्राच्या प्रवासामध्ये विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी युवांचा आम्हाला पार्टनरशिप त्या ठिकाणी लागणार आहे. हँड इन हँड युवांची पार्टनरशिप आणि कॉन्ट्रीब्युशन जोपर्यंत ह्या प्रवासात नसेल, प्रवाहात नसेल, तोपर्यंत विकसित महाराष्ट्र आपण घडवू शकणार नाही. आणि त्यामुळे युवांना ह्या विषयात जोडून घेण्याचं काम हे त्या ठिकाणी आम्ही सगळे मिळून करू आणि सभागृहात युवांचा आवाज मांडण्याचं काम करू. विक्रांतजी, नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. एक चित्र निर्माण करण्यात आले किंवा एक वातावरण निर्माण झालं की महायुतीची, भाजपची पिछेहाट झाली. हे चित्र विधानसभेसाठी बदलण्यासाठी नेमके काय प्रयत्न सुरू आहेत? महाराष्ट्रात विधानसभेला नेमकं काय चित्र असेल? तुमचा एक युवक आमदार म्हणून काय अंदाज आहे? लोकसभेला जे झालं ते खरं तर वाईट होतं. वाईट या अर्थाने की खेळाचे काही नियम असतात आणि ते नियम सोडून जेव्हा एखादा विषय होतो तर ते खूप वाईट असतं. ज्या पद्धतीनं आदरणीय फडणवीस साहेबांनी वारंवार सांगितलं की महाविकास आघाडीची 3 मंडळी, जी लबाड मंडळी ज्यांना म्हणू शकतो, यांच्यासमोर भाजपला थोडंसं कुठे आम्ही यशापासून थोडं दूर राहिलो, ते यांच्यामुळे नाही राहिलो. यांच्याबरोबर एक चौथा जो विषय होता तो होता आभास निर्मितीचा, फेक नेरेटिव्ह सेट करण्याचा. आणि ज्या पद्धतीनं आपण, एक म्हण आहे की भुई थोपटून साप आला एक आभास तयार करायचा आणि सगळ्यांना घाबरवायचं, त्या पद्धतीनं एक साप आला म्हणून घाबरवण्याचा प्रयत्न झाला. आणि त्या ठिकाणी आमच्या दलित बांधवांना घाबरवलं गेलं की मोदीजी आले तर तुमचं त्या ठिकाणी संविधानात बदल करतील, तुमचं आरक्षण रद्द करतील. जे होणं कदापि शक्य नाही हे आता दलित समाजाला समजलेलं आहे. त्या ठिकाणी आदिवासी बांधवांना त्या ठिकाणी गुमराह करण्याचा प्रयत्न केला की तुमच्या आरक्षणामध्ये त्या ठिकाणी बाधा येऊ शकते. पण त्यांना त्या ठिकाणी आता कन्व्हिन्स झालेलं आहे की आदरणीय नरेंद्र मोदी हे असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी आमच्या समाजाच्या, आदिवासी समाजाच्या व्यक्तीला त्या ठिकाणी राष्ट्रपती केलेलं आहे. त्यामुळे मोदीजी असं वागूच शकत नाही हे आता त्यांना कन्व्हिन्स झालेलं आहे. पण तो कालावधी असा होता की जनतेला गुमराह करण्यामध्ये ही मंडळी यशस्वी झाली, मुस्लिम बांधवांना गुमराह करण्यामध्ये यशस्वी झाली. आणि त्यामुळे आता जनता परत राईट ट्रॅकवर आलेली आहे. त्यांना हे समजलेलं आहे की आमच्याबरोबर विश्वासघात झाला, आम्हाला फसवलं गेलं, आम्हाला जे वास्तव नाही आहे ते दाखवलं गेलं. आणि त्यामुळे आज कुठंतरी त्यांच्या मनामध्ये ती खंत आहे आणि ती खंत आता त्यांना दूर करायची आहे. आणि त्यासाठीचं माध्यम म्हणजे आता या लोकशाहीच्या उत्सवामध्ये पुन्हा एकदा त्यांना सहभागी होता येणार आहे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून. आणि म्हणून अनेक आम्ही संवादांमध्ये जनतेपर्यंत जेव्हा गेलो तेव्हा जनतेनं, अनेक माता भगिनींनी आणि युवा बांधवांनी ठासून सांगितलं, अनेक ज्येष्ठ नागरिकांनी ठासून सांगितलं, शेतकऱ्यांची संवादामध्ये जाणवलं की आम्हाला या महाराष्ट्रामध्ये
विकसित महाराष्ट्र करणारं सरकार पाहिजे, सुपर पॉवर महाराष्ट्र करणारं सरकार पाहिजे आणि ते करण्याची धमक ही फक्त महायुतीमध्ये आहे. आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय अजित पवार साहेब यांच्या सरकारमध्येच हे करण्याची धमक आहे. आणि त्याचा ट्रेलर त्यांनी बघितला आहे की डेव्हलपमेंट एका बाजूला होते आणि समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न एका बाजूला होतोय. त्या ठिकाणी आमच्या बहिणींची काळजी घेतली जाते, त्यांना कुठंतरी मदत, फुलना फुलाची पाकळी म्हणून लाडकी बहीण योजना राबवली जाते. आमच्या युवांसाठी युवा कार्य प्रशिक्षण योजना त्या ठिकाणी तयार केली गेली. त्या ठिकाणी सगळ्या योजना खालपर्यंत पोहोचवण्यासाठी योजना दूत ही योजना तयार केली गेली की ज्या माध्यमातून योजना पण लोकांपर्यंत पोहोचतील, लाभार्थी पण तयार होतील आणि आमच्या युवांच्या हाताला कामसुद्धा मिळू शकेल. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणावर योजना येत आहेत. त्या ठिकाणी MSMEच्या माध्यमातून भरभरून त्या ठिकाणी चांगल्या लोन्सच्या प्रोव्हिजन म्हणजे कशा पद्धतीनं अर्थसहाय्य होईल याचा विचार सरकार करतं आहे. आणि त्यामुळे जर का लार्जर स्केलवर आपण हा विषय बघितला तर युवांना ताकद देणारं, माता भगिनींची चिंता करणारं हे सरकार, शेतकऱ्यांच्या पाठीशी मजबूतीनं उभं राहणारं हे सरकार आणि एकंदरीत उद्योगधंदे आणि सगळ्या समाज घटकांना ताकद देणारं हे सरकार हे असल्यामुळे आता जनता त्या ठिकाणी ओळखून चुकले आणि त्यांनी मनात ठरवलेलं आहे की आता महायुतीशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि ताकदीनं मेजॉरिटीनी ते या ठिकाणी हे सरकार पुन्हा आणतील हा विश्वास मला आहे. आपण आता बोललात की महाराष्ट्रातलं जे महायुतीचं सरकार आहे त्यांनी विविध प्रकल्प राबवले किंवा विकास कामं केलेली आहेत. आपण कोकणाकडे येऊयात, पनवेलकडे येऊयात, नवी मुंबईकडे येऊयात. नवी मुंबईमध्ये विविध विकास कामं सध्या सुरू आहेत, पायाभूत सुविधा प्रकल्प उभारले जात आहेत. भविष्यातलं नवी मुंबईचं चित्र नेमकं काय असेल, तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता? खरं तर महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि अनेक दशकं मुंबईमध्ये ती ताकद राहिली आणि ती डेव्हलपमेंट आपण सगळ्यांनी बघितली. आता मुंबईची एकंदरीत भौगोलिक स्थिती बघता लोकसंख्येच्या दृष्टीने मुंबई तशी आता सॅच्युरेट होते आणि त्यामुळे विस्तार कुठे होईल तर तो विस्तार पूर्णपणे नवी मुंबई, पनवेल, रायगड जिल्हा या भागात हा विस्तार होतोय. आणि त्यामुळे जर का गव्हर्नमेंटचं विजन आपण बघितलं तर राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, जी काही डेव्हलपमेंट होते ती या परिसरात होते. आणि त्याचं कारण काय आहे तर भौगोलिक रचना रायगड जिल्ह्याची, नवी मुंबईची अशी की त्याला महाराष्ट्राच्या सगळीकडचा ॲक्सेस आहे. म्हणजे कोकणाचा ॲक्सेस असेल, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्राचा ॲक्सेस असेल, या सगळ्याचा ॲक्सेस असणारं हब हे पनवेल त्या ठिकाणी आहे, नवी मुंबई आहे. आणि त्यामुळे या भागामध्ये साहजिकच नवीन नवीन प्रोजेक्ट येत आहेत. आता एअरपोर्टसारखा प्रोजेक्ट जेव्हा त्या ठिकाणी येतो तेव्हा त्याला पूरक असणाऱ्या ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी वाढतात. सिडकोसारखी मोठी संस्था ज्या ठिकाणी काम करते त्यावेळेला त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचे अनेक विषय बरोबरीने येतात आणि त्यामुळे या माध्यमातून अनेक युवांना त्या ठिकाणी ताकद मिळते, अनेक रोजगाराच्या व्यवसायाच्या संधी त्या ठिकाणी तयार होत आहेत. JNPT सारखं वार्षिक 30-30 हजार करोड नेट प्रॉफिट असणाऱ्या ऑर्गनायझेशन त्या ठिकाणी आहेत. मग त्या माध्यमातून अनेकांना त्या ठिकाणी आर्थिक सुबत्ता येण्यासाठी त्या ठिकाणी ह्याचा उपयोग होतो. त्यामुळे अनेक प्रोजेक्ट ह्या भागात येत आहेत. त्या माध्यमातून त्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या येणाऱ्या गोष्टी, अनेक गोष्टी 5 वर्षात आपण बघणार आहोत. आता त्या ठिकाणी यासाठी लागणाऱ्या लोकल बॉडीजनी पायाभूत सुविधा ताकदीनं उभ्या करायच्या, यामध्ये आम्हाला अजून चांगलं लक्ष घालावं लागेल. नवी मुंबई महापालिका चांगलं काम करते, पनवेल महापालिका चांगलं काम करते, पण अजून थोडं नियोजनबद्ध काय करू शकतो जेणेकरून 5 वर्षामध्ये जे काही एक प्रपोर्शनेट ग्रोथ मागच्या काळातली आणि ही यात खूप तफावत राहणार आहे. मागच्या 10-15 वर्षात झालेली ग्रोथ एका बाजूला राहील आणि पुढच्या 2-3 वर्षात होणारी ग्रोथ ही ड्रास्टिकली वाढणार आहे. आणि त्यामुळे त्या काळामध्ये ह्या सगळ्या सुविधा उभं करणं हे चॅलेंज आहे आणि त्यामुळे त्या विषयात लक्ष घालणं, त्यात काही आम्ही ताकदीनं करू शकलो तर करणं ही आमची प्रायोरिटी राहणार आहे. मुलाखतीच्या शेवटाकडे येताना एक प्रश्न असा असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टला भाषण देत असताना, संबोधित करत असताना एक आवाहन केलं होतं की तरुणांनी अधिकाधिक राजकारणाकडे यावं, अधिकाधिक या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं. आज तुम्ही एक कार्यकर्ता ते आमदार असा प्रवास केलेला आहे. तरुणांना काय आवाहन कराल जे राजकारणात येऊ इच्छितात, समाजकारणात येऊ इच्छितात? खरं तर आपल्याला आपलं राज्य, आपला देश घडवायचा असेल तर या प्रक्रियेच्या बाहेर राहून आपण फक्त टीका टिप्पणी करू, त्यातून आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन जर दिलं नाही तर आपल्याला त्याच्यावरती बोलण्याचा अधिकार तेवढा उरत नाही. जर आमच्या युवांना विजन असेल, आमचे युवा त्या ठिकाणी ताकदीचे आहेत, त्यांना त्या ठिकाणी 10 वर्षानंतरचं प्रेडिक्ट करता येतं, ते हे सगळे ताकदीचे युवा जर का ह्या प्रक्रियेत आले तर आणि तरच आपण एक सशक्त राष्ट्र आणि आपलं राज्य घडवू शकतो. दुर्दैवानं राज्यभरात फिरत असताना एक भावना आम्हाला या युवांच्या बोलण्यात जाणवते, चर्चेमध्ये समोर येते आणि ती भावना आहे मला काय त्याचं. एखादी घटना जोपर्यंत माझ्याबरोबर घडत नाही ना, माझ्या परिवाराबरोबर घडत नाही ना, त्याचा इफेक्ट
डायरेक्टली जोपर्यंत मला होत नाही ना तोपर्यंत मला काय त्याचं, ही भावना एक युवांमध्ये कुठंतरी डेव्हलप झालेली दिसते आणि ही भावना खूप घातक आहे. खरं तर या राष्ट्रनिर्मितीमध्ये आपल्या भारत मातेला जर परमवैभवावरती घेऊन जायचं असेल, जर का सुपर पॉवर भारत 2047चा सुपर पॉवर भारत आपल्याला घडवायचा असेल, तर युवांचं पार्टिसिपेशन लागणार आहे, युवांचं हँड इन हँड पार्टनरशिप लागणार आहे आणि युवा जर का ह्या प्रक्रियेत आले तरच ही प्रक्रिया ताकदीनं पुढे येणार आहे. आणि त्यामुळे आज एका बाजूला भारतीय जनता पार्टीसारखी पार्टी जी खऱ्या अर्थानं पार्टी विथ डिफरन्स आहे, जी माझ्यासारख्या युवाला त्या ठिकाणी पनवेलसारख्या शहरातून वरती आणते, राज्याच्या राजकारणामध्ये कुठंतरी एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देते आणि त्या माध्यमातून हा युवा त्या ठिकाणी पुढं आला पाहिजे, ह्यातनं एक नेतृत्व उभं राहिलं पाहिजे, हा प्रयत्न करते. त्यावेळेला आपण समजून घेतलं पाहिजे की कशा पद्धतीने या पार्टीची विचारधारा आहे आणि त्यामुळे आपण राजकारणात येणं, शेवटी पार्टी कुठली असायला चॉईस त्या युवांचं राहील, जी विचारधारा आपल्याला पटेल त्यात आपण त्या ठिकाणी सामावून जावं. पण आपण समाजकारणात राजकारणात आलं पाहिजे, आपलं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि त्या तळ्याच्या बाहेर किंवा पाण्याच्या बाहेर राहून कसं आपण पोहलं पाहिजे बाहेरून शिकवण्यापेक्षा आपण जर का त्या ठिकाणी उतरलो तर आपल्याला त्यातल्या अडचणी समजू शकतील आणि आपण त्याच्यावर मार्ग काढू शकू. म्हणून माझं आपल्या माध्यमातून युवांना विनंती आव्हान आहे की आपण या ठिकाणी या प्रक्रियेत आलं पाहिजे. शेवटी प्रक्रिया राजकारण वाईट आहे असं अनेक जण म्हणतात, पण राजकारण म्हणजे नक्की काय हे कोणी समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. शेवटी राजकारण म्हणजे काय आहे तर लोकशाहीने जो अधिकार आपल्याला दिला, संविधान आपल्याला जे दिलं त्यात आपल्याला हे कशा पद्धतीनं कामकाज करायचं याचे बायलॉज दिले आणि त्या पद्धतीने ही प्रक्रिया चालणं हा विषय आहे. आणि त्यामुळे राजकारण ही प्रक्रिया राबवणारी एक यंत्रणा आहे. त्यामुळे राजकारण चांगलं किंवा वाईट असू शकत नाही, राजकारणात आलेली मंडळी चांगली किंवा वाईट असू शकतात. आता आज तुलनेनं वाईट लोक जास्त असतील तर राजकारण वाईट म्हणू, तुलनेनं जास्त लोक चांगली झाली तर राजकारण चांगलं होऊन जाईल. त्यामुळे युवांना माझी विनंती असणार आहे की चांगल्या होतकरू अभिनव पद्धतीनं विचार करणाऱ्या युवांनी राजकारणात यायला पाहिजे. मग आपल्या लोकल बॉडीत असतील, ग्रामपंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत आपलं पार्टिसिपेशन असलं पाहिजे. आणि जर युवा मोठ्या संख्येने या ठिकाणी आले तर आपण आपला देश खऱ्या अर्थानं युवा देश म्हणून जी आपली जगात ओळख आहे ती ताकदीनं समोर आणू शकू आणि 2047चा सुपर पॉवर भारत यामध्ये युवांची पार्टनरशिप आणि पार्टिसिपेशन मोठ्या प्रमाणावर ठेवू शकू. नक्कीच सर, धन्यवाद. युवकांनी राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये अगदी ग्रामीण पातळीवरनं या प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन विक्रांतजी पाटील यांनी आपल्या या मुलाखतीतून केलेलं आहे. हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला, ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा. MyMTVच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mymtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.